त्यांना लवकरात लवकर अटक करा, शक्य नसेल तर त्यांच्या कुटुंबियांना अटक करा, अशा प्रकारचा आपण सरकारकडे डिमांड करत आहोत। याला तुमचा होकार आहे की नाही? माझा दुसरा डिमांड जो आहे तो गोविंद शिरोडकर हा पोर्तुगीजी मानसिकतेचा माणूस, पाकळ्यांच्या जे आपण त्याला पाकळे म्हणतो माहित आहे ना पोर्तुगीजनं, या पाकळ्यांच्या माध्यमातून ही अवलाद जन्माला आली आणि त्यामुळे याच्या रक्तात तो ढियान असेल पण आमच्या रक्तात नाहीये, या हिंदूंच्या रक्तात नाहीये, गोव्यातील पूर्ण हिंदू जे आहेत त्यांच्या रक्तात नाहीये। आणि त्यामुळे आमचा दुसरा डिमांड आहे की ह्या गोविंद शिरोडकरला याला लवकरात लवकर अटक करा। माझा तिसरा डिमांड जो आहे, गौतम खट्टर जेव्हा इकडे होते त्यावेळी एक माजी आमदार दिलीप पडवळकर म्हणून एक माणूस आहे, कोण ओळखतात का त्याला? या माणसाने आपला हिंदू हे साहेबाचं पण सगळं दाखवून असा म्हणाला व्हिडिओवर की त्याने गौतम खट्टरला म्हणे कॉलरला पकडून त्याला खाली खेचला असता, अशा प्रकारचं वक्तव्य या पडवळकरने केलेलं आहे। या पडवळकरला सांगून सांगत नाही की तुम्हाला जर माफी मागली नाही तर तुम्हाला घरातून बाहेर ओढून काढू आणि रस्त्यावर आणू। तुम्ही हिंदूंच्या मतावर निवडणूक करतात आणि हिंदू हे बदनावत असताना ख्रिश्चनांच्या मागे उभा राहतात, हा कसा न्याय? अजून एक माणूस आहे राजेश फळदेसाई, आता ही कॉन्स्टिट्युएन्सी आहे ऑल गोवा, हा पण तशाच प्रकारचा गोयचा साहेब म्हणून ओळखतोय तिकडे। या मतदारसंघामध्ये बहुतेक संख्या जी आहे ती हिंदू संख्या आहे, हिंदूंचा मतदान आहे। या फळदेसाईला सांगा, राजेश फळदेसाईला, तू जर माफी नाही मागली आमची हिंदूंची माफी मागितली नाही तर पुढच्या निवडणुकीला तुला आपण शिकवू, धडा शिकू। म्हणजे हा कार्लोस, ऍडव्होकेट कार्लोस तो एमएलए आहे, त्याने एक विषय सुरू केला की म्हणे तो हात काचरो थांबवत आहे, तो हात काचरो थांबवत आहे, तो त्या काळचा नाहीच म्हणे, हे काहीतरी नवीन बसवलं आहे, अशा प्रकारचं झालेलं आहे। त्याला आम्ही खरं म्हणजे पत्रकारातून जाब दिलेली आहे, पण आता आपल्याला इकडे त्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे, कारण आपण हिंदू एकता मंच म्हणून आपण एकत्र आलो, सगळ्या हिंदूंच्या संघटना एकत्र आलेल्या आहेत गोव्याच्या, आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळे हिंदू या संदर्भात आपण निर्णय घेणार आहोत। ते एक निर्णय म्हणजे तुम्हाला जर त्या खांब्याचा जो काही इतिहास समजून घ्यायचा असेल तर मी सरकारला आवाहन करतो की आपल्या पूर्वजांना ज्या ठिकाणी मारलं, ज्या ठिकाणी ह्या लोकांची हाडं कवट्या ही पुरली, ही जी जागा जी आहे त्या जागेचे उत्खनन करा, एक्सकॅव्हेशन करा। या ठिकाणी सी कॅथेड्रल जी चर्च आहे त्या चर्चच्या आजूबाजूला बोन्स ऑफ वेल म्हणजे हाडांची विहीर आहे, या हाडांच्या विहिरीचं उत्खनन करा आणि लोकांना इतिहास दाखवा, गोव्याच्या लोकांना इतिहास। के मोहम्मद हे जे होते हे आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये होते पूर्वी, ते गेले होते उत्खनन करायला इकडे, काँग्रेस सरकारने त्यांना अडवलं, नाही तर तेव्हाच तो इतिहास जो आहे तो सगळ्या हिंदूंच्या समोर आला असता, पण काँग्रेसने अडवलं। तेव्हा या काँग्रेसला बोलायची काही हिंमत नाही या संदर्भात। दुसरं म्हणजे अजून एक डिमांड आमचा या संदर्भातला, जेव्हा त्या पालासो जे आहे किंवा हल्लेखंड जे का म्हणतो आपण ओलघर आहे त्या ठिकाणी
या सगळ्या हिंदूंना यातना दिल्या जायच्या. म्हणजे कशा कशा क्रूर यातना ज्या आहेत त्या अशा प्रकारे दिल्या जात होत्या. त्या अनेक त्याचे व्हिडिओज आहेत, मी जात नाही. पण मला माझा विषय जो आहे की इकडे अनेक हिंदूंना जाळून मारलं जायचं आणि त्या जाळांच्या अगोदर त्यांची मिरवणूक करायची, मिरवणूक काढली जायची. म्हणजे या होलड्या घरापासून त्या चर्चपर्यंत ती रस्ता जो आहे त्या त्या ज्या मार्गाने ते जात असे त्याला औतू फेस्त मार्ग असे म्हणतात. त्या औतू फेस्त मार्ग जो आहे त्याचं सरकारने नामकरण करावं, कारण तो ऐतिहासिक आहे. तो बाकीच्या लोकांना कळलं पाहिजे. टुरिझम जे येतात ना त्यांना कळलं पाहिजे की ह्या रस्त्याने या सगळ्या हिंदू कुलातल्या हिंदूंना नेलं जायचं आणि त्यांच्यावर पुढे गेल्यावर त्यांना आगीत ढकललं जायचं. त्यामुळे हा डिमांड आमचा आहे की त्या रस्त्याला तुम्ही न्याय द्या. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे, हे सगळे अत्याचार जे झाले या अत्याचारामध्ये बाकीच्या देशामध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ स्पेन आहे, पोर्तुगाल आहे, या देशामध्ये सुद्धा इन्क्विजिशन झालेले आहे. आणि स्पेन मध्ये या देशामध्ये आता तिकडे या संदर्भात ज्या प्रकारे पोर्तुगालने अत्याचार केले त्याचं म्युझियम जे आहे ते या ठिकाणी स्पेन मध्ये आहे. तशाच प्रकारचं म्युझियम ज्या आमच्या हिंदूवरचे अत्याचार झाले तशा प्रकारचा म्युझियम जो आहे तो ओल्ड गोव्याला बांधा. अजून एक विषय आहे, माझ्याकडे आहे ते विषय घेतो सगळे. अजून एक विषय आहे